गंगाखेडला जी गोदावरी आहे ती गोदावरी ब्रह्मगिरीहून निघते आणि राजमहेंद्रीला ती समुद्रात मिसळते. तर नाशिक ते राजमुंद्री या गोदावरीच्या काठापैकी एका क्षेत्रावर अंगिरस ऋषीचा आश्रम आहे आणि त्या अंगिरस ऋषीच्या आश्रमामध्ये वेद धर्म नावाचे एक मुनी आहे. ते पैल ऋषीचे पुत्र आहेत. तर हे वेद धर्म मुनी त्यांना अनेक शिष्य आहेत. त्यापैकी एके दिवशी त्यांनी वेद धर्म मुनींनी आपल्या सगळ्या शिष्यांना एकत्रित बोलावलं. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बाबू काका आणि काकी सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करत आहेत. काय सांगू लागलो मी? काय सांगणार आम्ही ऐकत बसलो होतो. काय ऐकणं आमचं काम आहे. तरी आमच्या तुमच्यावर उपकार आहेत की आम्ही कापसाचे बोचके आणत नाहीत म्हणून. नाही तर कापसाचे बोचके आणले असेल तर तुमची कथा तुमच्या लाईनने चालते, आमच्या वाती आमच्या लाईनने चालतात. काय सांगू लागलो मी? वेद धर्म नावाचे मुनी आहेत. अंगिरस ऋषीचा आश्रम आहे आणि गोदावरीच्या तीरावर. त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना एकदा बोलावलं. वेद धर्म मुनींनी वयस्कर होते आणि शिष्य सगळे 8-10 वर्षाच्या वयोगटातले सगळे मुलं. प्राचीन काळी आपल्या देशामध्ये 8व्या वर्षी मुलाचा उपनयन संस्कार करून म्हणजे मौंज करून गुरुच्या आश्रमामध्ये वनामध्ये शिकवायला पाठवायचे. वनामध्ये शिक्षण मिळतं. आता वनच राहिले नाही. आता वन राहिले नाही. आता फक्त वनवन राहिले. तर असे 8-10 वर्षाचे छोटे छोटे बालक शिष्य वेद धर्ममुनीच्या समोर बसलेले आहेत. वेद धर्ममुनी अत्यंत तपस्वी, परमत्यागी, ज्ञानी आणि ईश्वरानुरागी होते. आपल्या तपश्चर्यामुळं त्यांना आपल्या पूर्व काळातले पाप पुण्यही आठवत होते आणि पुढे काय होणार आहे हेही लक्षात येत होतं. आपल्याला सुद्धा आठवतं. मी पोथीतली कथा सांगायलो असं नका समजू. आपल्यापैकी सगळ्यांना आपण केलेली पाप आपली आपली ज्याची त्याला आठवतात. असं नाही. पाप कोणी अजाणतेपणानं करीत नाही. पाप कोणी चुकून करीत नाही. काय मला काही कळलंच नाही. मी चुकूनच बार मध्ये गेलो असं होत नाही. बार मध्ये मनुष्य जाणीवपूर्वक जातो. एखाद्या वेळेस पुण्य तरी अजाणतेपणानं करील, परंतु मनुष्य पाप जाणून बुजून करतो. पाप करत असताना पाप करणाऱ्याला माहित असतं की आपण करायला ते पाप आहे म्हणून. वेद धर्ममुनींचा आपला एवढाच फरक आहे की आपल्याला या जन्मातले पाप माहित असतात, त्यांना जन्मोजन्मीचे पाप पुण्य माहित असतात. आणि त्यांनी आपल्या सगळ्या अत्यंत लाडक्या कोवळ्या विद्यार्थ्यांना, शिष्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, हे लेकरांनो, तुम्ही अनेक वर्षापासून इथं आहात, इथं सेवा करता, कष्ट करता. माझ्यापासून तुम्हाला जेवढं ज्ञान द्यायचंय ते ज्ञान मी तुम्हाला आता दिलं. परंतु माझ्या पूर्वजन्मामध्ये माझ्या हातून एक पाप घडले आणि त्या पापाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी 21 वर्ष आंधळा, पांगळा, लुळा, रोगी, महारोगी होऊन
काशीला निवास करणार आहे. तर अशा स्थितीमध्ये 21 वर्ष माझी शुश्रूषा करण्यासाठी तुमच्यापैकी कोणी तयार आहे का? त्या शिष्यामध्ये 10-12 वर्षाचा एक कोवळा मुलगा होता. त्याचं नाव होतं संदीप. कथेमध्ये त्याला पुढे दीपक म्हणतात. तर दीपक उभा राहिला, म्हणला, गुरु महाराज, तुमच्यासारख्या तपस्वी माणसाच्या आयुष्यामध्ये असं संकट भोगायची वेळ येऊ नये. पण तुमचं जर पूर्ण प्रारब्ध असेल आणि तुम्हाला जर ते भोगायचं असेल तर मी आपल्याला प्रार्थना करतो की 21 वर्ष मी आंधळा होईल, मी पांगळा होईल, मी लुळा होईल, मी महारोगी होईल, पण तुम्ही निरोगी राहा. तुमचं सगळं पाप मला द्या, मी भोगेन. वेद धर्म मुनीच्या अंगावर काटा आला. आपल्या सत्शिष्याची भावना पाहून त्यांचं हृदय भरून आलं. पण त्यांनी सांगितलं, लेकरा, आता गुरुतीर्थातला हा दुसरा सिद्धांत आहे की ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. पहिला सिद्धांत आहे की गुरु भेटीसाठी बाहेर पडावं लागतं, आणि दुसरा आहे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. आणि अजून सांगू का, ज्याचं त्याला भोगावंच लागतं. प्रत्येक ठिकाणी च लावा. ज्याचं त्यालाच भोगावं लागतं आणि ज्याचं त्याला भोगावंच लागतं, चुकत नाही. शरशय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांनी भगवान गोपालकृष्णाला प्रश्न विचारला की मी या जन्मामध्ये काही पाप केलं नाही तर मला या बाणाच्या काटेरी शय्येवर का झोपावं लागतं? कृष्णा, हाच तुझा न्याय आहे का? तर तेव्हा भगवान गोपालकृष्णाने पितामह भीष्माचार्याच्या जीवनाचे जो आलेख आहे तो आलेख मागलच्या 25 जन्मापर्यंत मागे नेला. 25व्या जन्माखाली मागलच्या 25व्या जन्मामध्ये हा राजपुत्र होता आणि हुल्लडबाजीमध्ये खेळण्यामध्ये आपल्या बाणाच्या टोकानं एक सरडा उचलला आणि तो सरडा असा काट्यावर फेकला. तर तो सरडा काट्यावर पडला आणि काट्यावर पडल्याच्या वेदना त्याला होत होत्या. हे भीष्मा, 25 जन्म गेले परंतु ते तुझं भोगायचं राहिलं होतं. आता तुम्ही मुक्त होणार आहात, परंतु हे जर भोगलं नाही तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही, म्हणून तुम्ही हा भोग भोगत आहात. कळायले का नुसतं काय चाललंय काय ऐकणार आहे, बेजार व्हायलाय, सांगणार आहे, बेजार व्हायलाय, परंतु कोण कुठं चाललंय की त्या दीपकामध्ये भीष्माचार्य कुठून आले की काही लागायलाय का मेळ, काही लागायलाय का? लागला तर लागला, नाही तर काय लागलं. आजच्या दिवसात आलोच म्हणा, उद्याच्याला कॅन्सल. आणि मग दीपकानं सांगितलं की मी काशीला येईल तुमच्यासोबत आणि तुमची सेवा करेल. आंधळ्या माणसाची सेवा करणं फार कठीण. एकच जर व्यंग आहे आंधळेपणाचं तर त्याला घरचे सगळे कदरून जाते. पण इथं तर आंधळा आहे, लुळा आहे, पांगळा आहे आणि महारोगी आहे. मनकर्णिकेच्या घाटावर एक छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये वेद धर्म मुनी आणि हा आमचा संदीप गुरु सेवेला राहायला लागला. वय 10-12 वर्षाचा आहे. आणि कोर्स 21 वर्षाचा आहे. सिलेबस किती आहे? 21 वर्षाचा सिलेबस आहे. 1-2 दिवसाची गोष्ट नाही.
4-5 दिवस कथाकार घरी येतो म्हणून त्याचा थाटमाट होतो, पण ते जर मुक्कामालाच राहिला कायमचा बाबूरावच्या घरीच तर चालेल का? नाही. आपल्या घरी किती जीवाभावाचा मनुष्य आला तर 1-2 दिवस आपण त्याचं कोड कौतुक करू, पण एक आंधळा पांगळा लुळा महामारीचा रोगी वयाच्या 12व्या वर्षी सांभाळायला सुरुवात केलाय, तिथून 21 वर्ष म्हणजे ह्या संदीपकाचं वय तेव्हा किती झालं असेल? 21 समजा 31-33 वर्ष, 33 वर्षापर्यंत संदीपकाच्या आयुष्यामध्ये त्या आंधळ्या पांगळ्या गुरुच्या सेवेशिवाय दुसरं जग नव्हतं. कठीण आहे. सांगायला 1 मिनिट लागतो, ऐकायला 1 मिनिटात ऐकणं होतं, परंतु हे फार कठीण आहे. अशी गुरुसेवा केली महाराज. त्यांना गुरु शिव्या द्यायचा, लाथा मारायचा, ओरडायचा, आणलेलं अन्न फेकून द्यायचा, तरी दीपकाने कधी त्यांच्यावर राग केला नाही. आज म्हाताऱ्या बापाची सेवा करताना कंटाळणाऱ्या मुलांनी गुरुचरित्रातल्या 2ऱ्या अध्यायातली ही दीपकाची कथा अवश्य वाचावी, अवश्य ऐकावी. अरे म्हातारा तुमच्याकडून सेवा करून करून किती दिवस घेणार आहे? बरं त्याला काही फार लागत नाही, एका जागी पडून असते. ऑफिसला जायच्या आधी एकदा म्हणायचं, बाबा औषध घेतली का, माय जेवलीस का? आल्यावर एकदा विचारायचं, तब्येत कशी आहे, काही दुखायले का? अरे तुम्ही नुसतं एवढं विचारलं तरी म्हाताऱ्याचं आयुष्य 5 वर्षानं वाढत. पण एवढं सुद्धा आजच्या कलियुगामध्ये पुत्रांना करणं कठीण झालं आहे. वास्तविक ज्यांचे आईबाप सुदैवानं हयात आहेत त्यांनी ही दीपकाची कथा अवश्य ऐकावी. आपल्या घरी गुरुचरित्र ग्रंथ असेल तर अवश्य ती वाचा. अहो काशी सारखं महाक्षेत्र, मुक्ती क्षेत्र, माणसं मरण्यासाठी काशीला जातात. एकदा डोळा भरून तो कैलासनाथ पाहिल्यानंतर आनंद व्यक्त करतात. काशी हे मुक्त क्षेत्र आहे. ऐका, 21 वर्षाच्या काशीत राहिला, पण महादेवाच्या पाया पडायला जायला वेळच मिळाला नाही. महादेवाचं दर्शन घ्यावं हे त्याच्या ध्यानातच आलं नाही, कारण ज्याची सेवा करण्यामध्ये तो गुंतून पडला होता रात्रंदिवस. थोडी 2-2.5 तास काहीतरी झोप लागली तर लागली, नाही लागली तर नाही लागली, असा हा संदीपक. मात्र जो तो गुरुची सेवा करीत आहे, तो इकडं महादेवाचं तेज उजाळून निघत आहे. महादेवातलं महादेव पण तो उजाळून निघत आहे. आणि पराकोटीला गेल्यानंतर महादेवाला त्या शिवलिंगामध्ये थांबवलं नाही. महादेवानं आपला डमरू हातामध्ये घेतला, त्रिशूळ हातामध्ये घेतला आणि शंखनाद केला आणि गडगड 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 आवाज करीत मनकर्णिकेच्या काठावर ते लेकरू 32 वर्षाचा युवक ज्या आपल्या लुळ्या पांगळ्या गुरुची सेवा करीत होता, त्याच्या समोर महादेव आला आणि महादेव म्हणला, लेकरा मी तुझ्या सेवेने प्रसन्न झालो. महादेवाकडे त्या संदीपकाने पाहिलं, संदीपकाचे डोळे भरून आले. म्हणला, देवा मी तुमच्या 21 वर्षामध्ये काही सेवा केली नाही, तुम्ही कसे संतुष्ट झाला? तुम्ही कसे संतुष्ट झाला? एक बेलाचं पान तुमच्यावर मी पाहिलं नाही, एक क्षणभर सुद्धा तुमच्या दारात आलो नाही. हे महादेवा, मी तुमच्या दारात आलो नाही, तुम्ही माझ्या दारात कसे आला? हे संदीपका, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, मी तुला वर द्यायला आलो. म्हणले, देवा क्षमा करा, पण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही तुझा, अन्य पाहता त्रिलोकी, आता मी कोणाला मागू?
अरे माझा गुरुच साक्षात परब्रह्म आहे. मी तुम्हाला काय मागू? मला तुम्हाला काही मागायचं नाही. काय मस्ती आहे, काय सद्गुरु सेवेची मौज आहे. अरे थोडी करून पहा. परमेश्वराची कृपा तुमच्या अंगावर हजार रस्त्यानं तुमच्या अंगावर अमृताचा वर्षाव करील. देवाचं नका करू, सद्गुरूची सेवा करा. देव तुमच्या दारात आला. त्यानं महादेवाला वापस पाठविलं. त्या पोराला महादेव वापस गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पियेला सांगितलं विष्णूला फोन लाव म्हणून. विष्णूला मोबाईल केला. विष्णूला म्हणला, हो महाविष्णू, माझ्या काशी नगरीमध्ये एक असा महान भगवत भक्त आहे की मी वरदान द्यायला गेलो तरी तो म्हणला मला काही नाही पाहिजे. असा लाखात करोडो मध्ये सुद्धा मिळणार नाही. मी त्याच्या भक्तीनं संतुष्ट झालो, पण मी वापस आलो. तुम्ही काहीतरी मार्ग काढा. लागलीच महाविष्णूने गरुडावर स्वार झाले आणि काशीला मनकर्णिका घाटावर त्या झोपडी समोर आले. अरे हे कुठं गेला नाही हो. एक गुरुच अंग धुणे, अंग साफ करणे, त्यांनी जेवण केलं तर त्यांचे ओठ पुसणे, त्यांच्या तोंडाला खरकट लागला असेल तर काढून टाकणे. ते जर देहशुद्धीसाठी प्रातर्विधीला गेले तर लहान लेकराचं जेवढं एका आईला करावं लागतं एवढं सगळं केलं. साक्षात चतुर्भुज परमात्मा त्याच्या समोर आला. म्हणला, दीपका, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे ते माग. ते म्हणलं, हे काय तुमचं? आधी महादेव आले, आता महाविष्णू आला. अहो, मी तुम्हाला कधी तुळशीचं पान वाहिलं नाही. मी तुम्हाला कधी पवमानाचा अभिषेक केला नाही. मी फक्त माझ्या लुळ्या पांगळ्या गुरूंची सेवा केली. तर त्यावेळेस महाविष्णू त्याला सांगतात की आमची सेवा करायची गरज नाही, आमची पूजा करायची गरज नाही. जो सद्गुरूची सेवा करतो ती सेवा त्या देहाच्या माध्यमातून थेट आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणून सज्जन हो, तेव्हापासून गुरु हा ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा त्रिलोकापेक्षा श्रेष्ठ झाला असं कलियुगानं ब्रह्मदेवाला सांगितलं. बरोबर आहे का? अंधार काय कोण सांगितलं? ब्रह्मदेवानं सांगितलं. आणि मी म्हणलं कलियुगानं सांगितलं तरी तुम्ही आम्हाला हो म्हणलं. आम्हाला करायचे काय? बाबू काका म्हणले म्हणून येऊन बसायचं. ब्रह्मदेवानं कलियुगाला हे सांगितलं. ते सिद्ध मुनींनी नामधारकाला सांगितलं. आणि त्याच्या पुढे हेही सांगितलं की हा महाविष्णू हा सर्वांच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतो. त्यापैकी त्याने दत्तप्रभूचा अवतार घेतला. असं म्हणल्यानंतर नामधारकानं सिद्धाला विचारलं की हे अनेक अवतार का घेतले? तर त्याच्यामध्ये सिद्धाने नामधारकाला अंबरीश राजाच्या द्वादशी व्रताची कथा सांगितली. ह्या कथा आहेत बरं का. कथेमधली गाथा कळाली तर मजा आहे. म्हणे अंबरीश राजाचं व्रत होतं. आपण सगळे जाणते आहात. श्रीमद भागवतामध्ये ती कथा सविस्तर आलेली आहे. इथं अत्यंत संक्षिप्त आलेली आहे.
दुर्वास ऋषी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी आले आणि साधन घटी जी द्वादशी असते, सूर्योदयानंतर एक घटिका म्हणजे किती, याच्यासाठी तुमच्या बुद्धीला ताण न देता मी सांगतो की 25 ते 29 मिनिटाची एक घटिका असते. सूर्योदय झाल्यानंतर 25 ते 30 मिनिटाच्या आत ते द्वादशी सोडणं हे अंबरीश राजाला व्रताचा भाग म्हणून आवश्यक होतं. मात्र दुर्वास ऋषींनी मुद्दाम त्याची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांना उशीर केला. तर तिथल्या ब्रह्मवृंदाने निर्णय दिला की आपण जर आचमन घेतलं तुळशीच्या पानाचं आणि ते जर पाणी पिलं आचमनाचं तर जेवण केल्याचंही पाप लागणार नाही आणि व्रतभंगही होणार नाही. म्हणून त्यांनी ते घेतलं. ते घेतल्यानंतर दुर्वास आले आणि दुर्वास आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जेवायला बोलवून माझ्या आधी तू जेवलास का? ते म्हणजे जेवलो नाही. नाही म्हणले व्रत सोडलं. व्रत तू पूर्ण केलंस म्हणजे ते भोजनच केल्यासारखं आहे आणि म्हणून मी तुला आता शाप देतो असं म्हणल्याबरोबर गुरुचरित्रामध्ये अशी कथा आहे की तिथं साक्षात महाविष्णू आले. भागवतामध्ये वेगळी कथा आहे. भागवतामध्ये सुदर्शन चक्र लागलं दुर्वासाच्या पाठीमाग बरं का, आणि ते दुर्वास पुढे आणि चक्र माग. सगळीकडे पळायले तर ते चक्र त्यांच्या पाठलाग सोडून महादेवाकडे गेले. महादेव म्हणले ही आपली फाईल नाही. महाविष्णूकडे गेले. महाविष्णूंनी सांगितलं की ही सुद्धा माझ्या हातातली गोष्ट नाहीये. अहम भक्त पराधीन. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता बापू म्हणतील की 2 घंटे पोथी सांगितली तरी जर पुंडलिक वरदेचा आवाज एवढा कमजोर असेल चला एकदा थोडासा आनंद करा. कारण साक्षात भगवंताचे सर्वोत्तम भक्त जे भगवान गोपालकृष्णाच्या काळामध्ये उद्धव या नावानं प्रख्यात होते, तीच परंपरा पाळून आपल्या अत्यंत सात्विक आणि ईश्वरी कृपेने ओतप्रोत असलेल्या मृदंग साधनेतून, कारण पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला पांडुरंग तर आम्ही डोळ्याने पाहिला नाही, पण मृदंगाच्या नादामध्ये अखंड वंदनीय वैकुंठवासी शंकरबाबू आपेगावकर महाराजांनी जो महाराष्ट्राला पांडुरंग दाखवला मृदंग वादनातून, आमचं भाग्य आहे की त्या महात्म्याच्या मृदंग वादनाची ध्वनी कानाच्या माध्यमातून आमच्याही हृदयापर्यंत येऊन पोहोचले. आणि तो मृदंग पांडुरंग ज्या उद्धवजींच्या हातामध्ये आणि रोमारोमामध्ये आहे, त्या उद्धव बापूजींना या श्री गुरुचरित्र कथेच्या या महानमंगल व्यासपीठावरून मला याचा आनंद होतो की मी त्यांना अंतःकरणपूर्वक साष्टांग दंडवत प्रणाम करतो. बापूंच्या आगमनासाठी आपण एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करावा आणि परमेश्वराला प्रार्थना करावी. सावळ्या बोला. तुम्ही सगळे जण म्हणाले काय तुम्हाला तकलीफ झाली तर मी जिम्मेदार म्हणताना घरी गेल्यावर नाही, जरा दिल खोल के मोकळ्या हातानं भजनाचा आनंद घ्या. पुरुष मंडळीने माझी विनंती आहे, हलक्या स्वरामध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही म्हणता येईल, तुम्हालाही म्हणता येईल. बोला. छान म्हणायला तुम्हाला उगाच वाटायले
आणि तुम्ही छान वाजवायला. अहो बाळक बापाचे ताटे घे आणि बापा तेच जेवू लागे असा तुम्हालाही भाग्ययोग आहे. तर सगळेजण आपण हाच भजन मंत्र की हे परमेश्वरा तू ये आणि मला भेट दे, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. देवानं येणं आणि देवानं भेट देणं. देव तर आलेलाच आहे. आपण झोपेत असताना सुद्धा तो आपल्या बरोबरच असतो. आपल्याला जागा तोच करतो. फक्त आपल्या जवळच असलेला आपल्याला अजून भेटला नाही. हे नाटक आहे, ही लीला आहे, हा मायेची मौज आहे. आपल्या जवळच आहे, आपल्याच पाशीच आहे, आलेलाच आहे. आपल्या जन्माच्या पहिल्या श्वासाबरोबर तो आपल्या सोबत आहे. आणि तरीही आपल्याला म्हणावं लागतं या पण मला भेट द्या. भेट याचा अर्थ प्रचिती आहे. राखेच्या आत दडलेला अग्नी जेव्हा त्याच्यावरची राख उधळून लावल्या जाते तेव्हा त्या अग्नीची जी प्रचिती येते ती प्रचिती माने भेट. म्हणून दिगंबराया हो सावळ्या भेट द्या. बोला जगद्गुरु तुकाराम महाराज दोन्ही हात उंचावून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. प्रभो आपल्या भक्ताचं संकट निवारण करण्यासाठी भगवंतानं विविध अवतार धारण केले. या विविध अवतारापैकी अत्रि ऋषीच्या पोटी अत्रि ऋषीच्या तपश्चर्येचं फळ म्हणून काकांचं प्रेम आहे. त्यांच्या प्रेमापोटी भाविक या ठिकाणी आज प्रथम दिवस आहे माऊली. आणि या प्रथम दिवशी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं चिंतन चालू आहे. त्यामध्ये हा तिसऱ्या अध्यायामधला अंबरीश ऋषीच्या प्रसंगानंतर भगवंताने अत्रि अनुसयेच्या पोटी दत्तप्रभूच्या रूपामध्ये अवतार धारण केला असा चौथ्या अध्यायामध्ये प्रसंग आहे. वस्तुतः आपल्याला कथाभाग माहित आहे. अत्रि ऋषी हे ब्रह्मयाचे पुत्र आहेत, मानस पुत्र आहेत. नेत्रापासून त्यांचा जन्म सांगितला आहे. आणि ही ब्रह्मदेवाची जी मानस सृष्टी आहे ही मानस सृष्टी एका तत्वाचा विकास आहे.
एका एका तत्वाचा जन्म आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणावर नियंत्रण ठेवणारा, या तिन्ही गुणाच्या पलीकडे जाणारा जो कोणी महात्मा असतो त्या महात्म्याचं आत्री हे पद आहे. आणि जिच्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दलही असूया नाही, मत्सर नाही, अशी जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं नाव अनसूया. आणि तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलो आहे. माझ्या मनामध्ये कोणाबद्दलही मत्सर नाही, अशा वृत्तीच्या साधकाच्या अंतःकरणामध्ये मी त्रिगुणाच्या पलीकडे गेलो, मी मत्सर विरहित आहे, असे अहंकाराचे वस्त्र आहेत का नाही हे पाहण्याची परीक्षा म्हणजे अत्री अनुसयेला निर्वस्त्र भिक्षा मागण्याचा विचार. तुम्ही अंगावर घातलेल्या कपड्याच्या दृष्टीनं या कथेकडे पाहायला नको. आपल्या अंगावर जी वस्त्र आहेत ती सगळी वस्त्र ही मीपणाची आहे, ही सगळी वस्त्र अहंकाराची आहे. आणि जोपर्यंत तिन्ही गुणाच्या पलीकडे गेला, मत्सर विरहित झाला, तरीही मी मत्सर विरहित झालो, मी त्रिगुणाच्या पलीकडे गेलो, एवढी जर लंगोटी जरी अंगावर असली तरी तिथं गुरुतत्वाचा उदय होत नाही. हा गुरुतत्वाचा उदय होण्यासाठी हे जे शेवटचं वस्त्र आहे, बाकी मग आपल्या अंगावर कीर्तीची वस्त्र आहेत, मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे, यालाही माडगुळकरांनी वस्त्रच म्हणले. आणि आपल्यामध्ये जे जे विकार आहेत ते आपले वस्त्र आहे. आणि हे आपण जन्माला आलो तेव्हापासून आपण सोबत ते नेसलेले असतात. जन्माला आलेलं लेकरू निर्वस्त्र आहे असं आपल्याला दिसतं, परंतु ते त्याच्या कर्माची वस्त्र लिहूनच आलेलं असतं. तर ही सगळी कर्माची वस्त्र त्याची गळून पडलीत का याची अंतिम परीक्षा पाहण्यासाठी ही निर्वस्त्र भिक्षा मागण्याची कथा आहे. हे पहिल्यांदा आपण जर समजून घेतलं तर ती कथा सुटते. मग कथेचा अनुषंग तर सगळ्यांना माहितच आहे की नारद मुनी वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर लक्ष्मी मातेला त्यांची सगळी यथासांग पूजा केल्यानंतर स्वाभाविक माणसाचा स्वभाव आहे की आपल्यासारखं कोणी नाही असं सगळ्यांना वाटतं. सगळ्यांना असं वाटतं की माझ्यासारखं कोणी नाही. मग त्या स्वाभाविकतेने त्यांनी विचारलं की तुम्ही एवढं सगळीकडे फिरता तर आमच्यापेक्षा भारी तुम्हाला कोणी दिसलं का? तर त्यावेळेस नारदांना अनुसयेचं कर्म संचिताचं आणि विकाराचं एकही वस्त्र नसलेलं साध्वी रूप दिसलं की वस्त्र एकही नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, विषय कपड्याचा नाहीये, विषय विकारांचा आहे. आणि एकही त्यांनी सांगितलंय, पा तुम्हाला तरी माझ्यापेक्षा कोणी भारी, माझ्यापेक्षा कोणी हलकं किंवा माझ्यापेक्षा सगळे हलके, मी सगळ्यापेक्षा भारी, असं मी आणि तू हा दुहेरी भाग आहे. परंतु एक साधक ब्रह्मदेवाचेच पुत्र आणि ब्रह्मदेवाच्या पुत्राची पत्नी आहे. ऐका काय नाथ बाबांनी काय गोड वर्णन केलंय. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, अन मी तूपणाची झाली बोलवर, अनेका जनार्दनी
हो हो. मी तूपणाची झाली बोळवण, मी आणि तूपणाची बोळवण होणे म्हणजे साधकाचं निर्वस्त्र होणे. काही वस्त्र नाही अंगावर, कोणतंच वस्त्र नाही. आई साहेब, तुमच्या अंगावर मीपणाची तूपणाची झालर आहे, भारीचे वस्त्र आहेत. पण तुमच्यापेक्षा भारी साधक मी पाहिलेला आहे, ती अनुसूया आहे. मग असंच त्यांनी दोन्ही ठिकाणी सांगितलं, ब्रह्मदेवाच्या घरी आणि महादेवाच्या घरी. कथा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, दत्त जन्माची कथा माहित नाही असं कोणी सहसा नाही. त्याच्यामुळं कथेमध्ये जास्त गुंतून न पडता त्या कथेचं तत्व काय आहे, आणि मग जेव्हा हे तिघही जण ज्या उदरामध्ये गुरुतत्व जन्माला येणार आहे, तो गर्भ सांभाळणारा देह सगळ्या विकारापासून मुक्त आहे का, याची अंतिम परीक्षा ब्रह्मा विष्णू महेशांनी घेतलेली आहे. सोपा नाही दत्ताचा जन्म, गुरुतत्वाचा जन्म सोपा नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, आणि गुरुविना देव नाही तुझा. ह्या पदाला पोहोचण्यासाठी ते गुरुतत्व ज्या शरीरातून बाहेर पडणार आहे, त्याची त्या देहाची एक निर्विकार स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी प्रभो हा निर्वस्त्र भिक्षेचा एक कथा भाग आपल्या समोर ठेवला आहे. कथा म्हणणं म्हणजे माणसाला ऐकावी वाटते, कथा मजेदार वाटते. कथा जर आवडत नसल्या असत्या तर एवढ्या सिरियल चालल्या नसत्या. कथा माणसाला प्रियच आहे. कथा कथेच्या अंगानेही आपल्या समोर ठेवली आहे. परंतु गुरुतत्वाचा उदय होण्यासाठी ज्या दोघांच्या संयोगातून गुरुतत्व प्रगट होणार आहे, ते संयोगधारी तत्व अत्री आणि अनसूया हे कोणत्याही विकारानं ग्रस्त नाही, याची निश्चिती करण्यासाठी आणि निर्वस्त्र भिक्षा भगवतीला त्या तिघांनी भिक्षुक वेशाने येऊन मागितली. आपण कथा जाणता, गुरुचरित्रामध्ये ओवी आली आहे की मन असता निर्मळ, फार सुंदर ओवी आहे. मन असता निर्मळ काय करील मनमथ खळ. जर माझं मन निर्मळ आहे, बालकामध्ये कुठे विषय वासना असते का? मग माझं मन ज्या देहामध्ये आहे, ते माझं मन आज जर सनकादिकासारखं बालक वृत्तीचं आहे, तर कोणत्याही विकाराचा मला स्पर्श होणार नाही. आणि जिथं विकाराचा स्पर्श होत नाही, तिथंच गुरुतत्वाचा जन्म होतो. हे दत्ताच्या जन्माचं रहस्य आपण समजून घ्या. तिथं दत्त जन्मतो, जिथं संपूर्ण विकार मावळलेले असतात. हे सज्जन हो, या सर्व विकाराचा लय झालेलं हे जे गुरुतत्व आहे, हे गुरुतत्व गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये दत्त रूपानं जन्माला आलेला आहे. 5व्या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जन्म आहे, आणि त्याच्यानंतर गोकर्ण महाबळेश्वरी ते गेलेले आहेत, करवीरला गेलेले आहेत, तिथल्या कथा आहेत. आणि 11व्या अध्यायामध्ये नरसिंह सरस्वतींचा जन्म आहे. हा कथा भाग पाहू उद्या दुपारी, ठीक तुमच्या मनावर. छापलेली वेळ 3:30 आहे, बरोबर आहे बाबू काका. परंतु थोडासा उन्हाचा विचार करता 10-15 मिनिटं तुम्ही थोडस 4 पर्यंत मात्र आजच्या सारखं आज 4ला सुरू झाली. हे चिंतन आपल्या समोर ठेवून आपण इथं थांबू. उद्या 3:30 ते 4च्या दरम्यान कथेला प्रारंभ करू. चरणसेवा पांडुरंगा वडिलांनी जन्मभर आहे. आजच्या कथेला इथं विराम देऊ. काही जर चुकलं मागलं असेल तर अपराध क्षमा आता केला
श्री बाबूराव बाबुळगावकर या माझ्या सासऱ्या सासरे यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केला त्याचा आज प्रथम दिवस ह्या निमित्त आम्ही काही जणांचे सत्कार करणार आहोत व आरतीला पण आज त्या गुरुचरित्र पारायण सोहळा हा आयोजित केला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव. सगळ्या संगीत क्षेत्र संगीत कला नृत्य साहित्य सगळ्या कलेमध्ये आज अंबाजोगाई शहर मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रचलित आहे. त्यामध्ये हे राजूबापू जापेगावकर त्यांचा सन्मान बाळू मागास करत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा शहरामध्ये रोटरी क्लब आहे ही पण जोरात ही संस्था चालू आहे. यामध्ये सुद्धा मोठमोठे उपक्रम घेतले जातात. महिलांचा सुद्धा वर्ग आहे हे सुद्धा ह्यामध्ये महिलांमधून सुद्धा जनजागृती भरपूर कार्यक्रम करतात. त्यामुळे काकांनी सुद्धा काही दिवस यामध्ये कार्यक्रम पाठक सर वसो रोहिणीताई पाठक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरु. दोघांना मिळून एकच शब्द सत्कार झाला. एकदा जोरात काय सर्वांनी धन्यवाद सर.
धन्यवाद